नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नळसखी या यूट्यूब चॅनल मध्ये। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 10वी ते ग्रॅज्युएशन पासवर कामगार, क्लर्क, डेटा एंट्री ऑपरेटर, नर्सेस, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध संवर्गाची एकूण 401 पदाच्या नोकरीची जाहिरात घेऊन आलेली आहे। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बायल नायर रुग्णालयाच्या आस्थापनेवर 401 पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये विहित अर्हता व अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे। महत्त्वाची गोष्ट सांगायची तर या पदाकरिता तुमची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाहीये। फक्त शैक्षणिक पात्रता आणि इंटरव्ह्यू यावरून तुमची येथे निवड केली जाणार आहे। जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 16,000 रुपये ते 2 लाख रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे। इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज आणि शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून दिनांक 12/8/2025 ते 21/8/2025 शनिवार रविवार सार्वजनिक सुट्टी सोडून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत बायल नायर धर्मा रुग्णालय व तोरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभागात प्रत्यक्ष येऊन सादर करायचे आहेत। अर्जासोबत तुम्हाला 933 रुपये अर्जाचा शुल्क भरून त्याचे चलन घेऊन त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडून हा अर्ज सादर करायचा आहे आणि या चलनाची रक्कम तुम्हाला कॉलेज इमारत पहिला मजला रूम नंबर 112 येथे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करायची आहे। तसेच एक लक्षात ठेवा, उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन हा अर्ज सादर करणे महत्त्वाचे आहे। तसेच पोस्टाने किंवा इतर मार्गाने प्राप्त केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाहीये। तर सदर जाहिरातीतील नेमकी कोणती पदे भरली जाणार आहेत, तसेच पदाची अर्हता आणि सदर पदाचे वेतन नक्की किती असणार आहेत हे बघण्यापूर्वी तुम्ही नळसखी या यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर आरोग्य विभागातील व इतर नोकऱ्याच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या नळसखी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून घ्या। तसेच सदर जाहिरातीची PDF आपल्या नळसखी या टेलिग्राम चॅनलवर तुमच्यासाठी माहितीसाठी सादर केलेली आहे। ती बघण्याकरता आपल्या नळसखी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर येऊ आजच्या भरतीच्या जाहिरातीकडे। तर सुरुवातीला आपण कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक या पदाकरिता सविस्तर माहिती घेऊ। लिपिक या संवर्गाची एकूण 44 पदे भरली जाणार आहेत। यामध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला दरमहा 22,000 रुपये पगार मिळणार आहे। त्यानंतर सदर पदाची शैक्षणिक अर्हता बघूयात। कार्यकारी सहाय्यक या पदाकरिता उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक यशस्वी शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा। तर वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा। त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा। नंतर उमेदवाराने शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्र त्याच्याकडे असावं। त्यानंतर बघूयात, उमेदवाराने DOE-SC सोसायटी द्वारे घेण्यात येणारी संगणकामधील CCC परीक्षा O स्तर वा A स्तर, B स्तर वा क स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र मुंबई द्वारा संचालित MSCIT GECT चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे। यानंतर नोंदणी सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर करिता 8 पदे भरली जाणार आहेत। तर यासाठी एकूण मानधन असणार आहे 18,000 रुपये। यासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे हे बघूयात। उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक यशस्वी शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा। तर वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा। तसेच उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा। त्यानंतर उमेदवाराने DOE-SC सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधील CCC परीक्षा O स्तर, A स्तर व B स्तर तसेच क स्तरात उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मुंबई द्वारा संचलित MSCIT GECT चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। तर उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट,
प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे। राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मुंबई द्वारा संचालित MSCIT GCT चे प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे आवश्यक आहे। यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर या 45 पदाकरिता आपल्याला दरमहा 18,000 रुपये मानधन मिळणार आहे। तर यासाठी काय शैक्षणिक अर्हता आहे ते बघूयात। उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला आणि विधी किंवा तत्सम शाखाचा पदवीधर असावा। त्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणाचे मराठी व 100 गुणाचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा। तसेच उमेदवाराने शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, म्हणजेच येथे टायपिंगचं सर्टिफिकेट असावं। त्यानंतर अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स या संवर्गाकरिता एकूण 41 पदे भरली जाणार आहेत। तर येथे तुम्हाला दरमहा 30,000 रुपये पगार मिळणार आहे। यासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे ते बघूया। तर उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा। त्यानंतर 12वी परीक्षा विज्ञान उत्तीर्ण झालेला असेल तर त्यास प्राधान्य मिळेल। यानंतर उमेदवार जनरल नर्सिंग मिडवायफरी पदवी किंवा पदविका धारण केलेला असावा। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल कडून नोंदणीचे नूतनीकरण केलेले असावे, म्हणजेच त्याच्याकडे रजिस्ट्रेशन असावे। त्यानंतर उमेदवारांनी DOE SSC सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधील CCC परीक्षा O स्तर, A स्तर, B स्तर, क स्तरात उत्तीर्ण केलेली असावी। अन्यथा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मुंबई द्वारा संचलित MSCIT GCT चे प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर शस्त्रक्रियागार सहाय्यक या संवर्गाकरता जी 19 पदे भरली जाणार आहेत त्यासाठी तुम्हाला दरमहा 25,000 रुपये इतके वेतन मिळणार आहे। तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते बघूया। उमेदवाराला इयत्ता 10वी उत्तीर्ण असावा। तसेच उमेदवारांनी DOE SSC सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधील CCC परीक्षा O स्तर, A स्तर, B स्तर किंवा क स्तरात उत्तीर्ण केलेली असावी, अथवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मुंबई द्वारा संचलित MSCIT चे GCT चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, म्हणजेच येथे संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। तर त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा। तसेच उमेदवारास 5 वर्षाचा रुग्णालयीन कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे, त्यापैकी किमान 1 वर्षाचा शस्त्रक्रियागारातील कामाचा अनुभव असावा। त्यानंतर कक्ष सहाय्यक या संवर्गाकरिता जे एक पद भरल्या जाणार आहे मित्रांनो, यासाठी तुम्हाला दरमहा 25,000 रुपये पगार मिळणार आहे। तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते बघूया। उमेदवार इयत्ता 10वी उत्तीर्ण असावा। उमेदवारास सफाईने मराठी लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे। तसेच उमेदवारास 2 वर्षाचा रुग्णालयीन कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे। त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच उमेदवारांनी DOE SSC सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधील CCC परीक्षा O स्तर, A स्तर, B स्तर व क स्तरात उत्तीर्ण केलेली असावी। अन्यथा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मुंबई द्वारा संचलित MSCIT GCT चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। मित्रांनो, त्यानंतर बघूया कनिष्ठ सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या संवर्गाकरिता एकूण 10 पदे भरली जाणार आहेत। तर यासाठी तुम्हाला दरमहा 90,000 रुपये एवढे वेतन मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो, कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ या संवर्गाकरिता एकूण 6 पदे भरली जाणार आहेत। तर या ठिकाणी उमेदवारास दरमहा 40,000 रुपये एवढे मानधन मिळणार आहे। त्यानंतर समाज विकास अधिकारी या संवर्गाकरिता एकूण 8 पदे भरली जाणार आहेत। तर सदर पदाकरिता दरमहा 30,000 रुपये एवढे मानधन मिळणार आहे। त्यानंतर औषध निर्माता या संवर्गाकरिता एकूण 10 पदे भरली जाणार आहे। तर या ठिकाणी उमेदवारास 20,000 रुपये एवढे मानधन मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाकरिता एकूण 21 पदे भरली जाणार आहेत। तर सदर पदांकरिता दरमहा 20,000 रुपये मानधन उमेदवारास मिळणार आहे। त्यानंतरचं पद बघूया, क्षकिरण सहाय्यक या संवर्गाकरिता एकूण
14 पदे भरली जाणार आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला दरमहा 16,000 रुपये एवढे वेतन मिळणार। तर दूरध्वनी चालक या संवर्गाकरिता एकूण 5 पदे भरली जाणार आहेत। तर या 5 पदांकरिता उमेदवारास दरमहा 18,000 रुपये एवढे वेतन मिळणार आहे। यानंतर किरण तंत्रज्ञ या संवर्गाकरिता एकूण 12 पदे भरली जाणार आहे। तर या ठिकाणी सदर उमेदवारास दरमहा 20,000 रुपये एवढे मानधन मिळणार आहे। त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच हिमोडायलिसिस टेक्निशियन या संवर्गाकरिता 15 पदे भरली जाणार आहे। तर या सदर पदांकरिता 20,000 रुपये एवढे मानधन तुम्हाला दरमहा मिळणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी शेवटचं पद असणार आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच ई लॅब या संवर्गाकरिता एकूण 18 पदे भरली जाणार आहे। तर सदर पदाकरिता उमेदवारास दरमहा 20,000 रुपये एवढे मानधन मिळणार आहे। या सर्व पदांकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या। तर या ठिकाणी सर्व पदांकरिता उमेदवाराची वयोमर्यादा काय असणार आहे ते बघूयात। तर उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये। तर सर्व पदांकरिता निवड प्रक्रिया कोणत्या पद्धतीने होणार आहे ते बघूया। तर या ठिकाणी सदर पदाची विहित केलेली शैक्षणिक अर्हता व मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराची गुणवत्ता यादी तयार करून निवड यादी तयार करण्यात येणार आहे। सदर यादी बायल नायर धर्मा रुग्णालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे। तसेच मुलाखतीचे ठिकाण व दिनांक काय असणार आहे तर बायल नायर धर्मा रुग्णालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येईल। तसेच तुम्हाला दूरध्वनी आणि ईमेल द्वारे कळवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना महत्त्वपूर्ण माहिती मिळेल। तर कोणी नवीन प्रथमच आपल्या नळसखी या YouTube चॅनलवर आले असेल तर त्यांनी BMC अंतर्गत व इतर नोकरीबाबत सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी नळसखी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर धन्यवाद।